बाळांनो, आज काय खाणार? डम्पलिंग. चला तर मग तयारी झाली आहे, बनवूया पनीर डम्पलिंग्स. तर पॅनमध्ये मी थोडंसं ऑइल घेतलं आहे. त्यामध्ये चॉप केलेला लसूण, कांदा, कोबी, जांभळा कोबी, गाजर, ढबू मिरची हे सर्व मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर सोया सॉस, व्हिनेगर केले आहेत. त्यानंतर चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तसेच काळी मिरी पूड, मिक्स हर्ब्स आणि क्रंबल केलेलं पनीर घातले. हे सर्व छान भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे शेजवान चटणी घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. इथे आपला फिलिंग रेडी झालेला आहे. यानंतर आपण राईस पेपरचा एक शीट घेणार आहोत. ते पाण्यात डिप करून घ्यायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही पाण्यामध्ये. 1 ते 2 सेकंद पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे फिलिंग बनवलेलं आहे ते आपण घालणार आहोत आणि वरून स्लाइस चीज घातलेलं आहे मी. हे असं फोल्ड करायचं आहे. यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घालून हे आपण डम्पलिंग्स शॅलो फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं तेल घालायचं आहे आणि नंतर ते शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपला पनीर डम्पलिंग्स, चीजी पनीर डम्पलिंग्स. हे शेजवान चटणीसोबत सर्व करायचं आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, मुलं काय करतात बघू. कसं झालंय? आवडलं?